मंडळी, या फोटोतले व्यक्ती आहेत दयानंद महादेव जतन, वय वर्ष 58, राहणार डोंबिवली। यांचा अपघात झाला नाहीये, एका माथे फिरून नारळ पाणीवाल्याने दयानंद यांच्यावर हल्ला केलाय, ज्यात त्यांच्या हाताची करंगळीच तुटली। आरोपीचं नाव आहे सलीम, म्हणजेच मवियाच्या लाडक्या कौमचा व्यक्ती। काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या मिलापनगर भागात दयानंद हे सलीमच्या दुकानावर नारळ पाणी खरेदी करायला गेले। यावेळी सलीमने दिलेला नारळ खराब वाटल्यामुळे दयानंद यांनी सलीमला खराब नारळ का विकतोयस असं विचारलं। यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि यातून सलीमने दयानंद यांच्यावर नारळ सोलण्याच्या चाकूने हल्ला केला, ज्यात दयानंद यांच्या हाताची करंगळीच तुटली। या घटनेनंतर दयानंद यांच्यावर डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घडलेल्या घटनेनंतर सलीमने घटनास्थळावरून पळ काढलाय। मानपाडा पोलीस आरोपी सलीमचा शोध घेत आहेत। या घटनेत गंभीर विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे या लाडक्या कौमचा मस्तवालपणा। आज न उद्या हा सलीम पोलिसांच्या हाती लागेलच, कारण या राज्यातलं सरकार आता बदललेलं आहे आणि इथल्या पोलिसांचे बॉस आहेत देवेंद्र फडणवीस। त्यामुळे गुन्हा करून पाताळात जरी लपलात तरीही तिकडे येऊन तुमचा करेक्ट कार्यक्रम देवाभाऊंची पोलीस करणारच।